नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आज निमसोड या ठिकाणी दुशाचं मैदान होत आहे. तसेच पाडळी या ठिकाणी आदतचं मैदान होत आहे. आज निमसोड मैदानामध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे. बकासूर पळणार आहे. तसेच त्याच्याच दावणीतला महाराज देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि चला मग चर्चा करूया. आज बकासूरचा पैरा कोण? महाराजचा पैरा कोण? महाराजचा पहिरा काय समजलं नाही. याला काय कमेंट्समध्ये सांगा. परंतु महाराज गट क्रमांक 48 मध्ये पळणार आहे बरं का. 48 गटामध्ये महाराज पळणार आहे बकासूरच्या दावणीतला. बघूया तसं काय कमाल करतोय महाराज. कारण की सगळ्यांना एक खूप दिवस झालं महाराजला गुलाल जो आहे तो लागत नाहीये, मिळत नाहीये. परंतु आज तरी निमसोडच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं महाराज कमाल करतोय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्यांचा लाडका बकासूर देखील त्या मैदानामध्ये आज पळणार आहे. सगळ्यांना मी रात्रीच सांगितलं. मी इंस्टावरती लाईव्ह होतो थोडंसं. काही लोकांनी सांगितलं की 10 तारखेला पळणार आहे. परंतु मी सांगितलं काल इंस्टावरती तुम्ही बघा जाऊन. म्हणजे आता इंस्टावरती कसं वागणार तुम्ही लाईव्ह. त्या ठिकाणी सांगितलेलं काय सांगू शकत नाही मामा. धप्पा देतील आणि धप्पा देतील तर देतीलच आणि दिलाच. सगळ्यांना वाटतं होतं की भुरकवडी म्हणजेच उद्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. परंतु नाही, बकासूर आज पळाला. झोपेतनं उठलो आलोय. म्हटलं व्हिडिओ बनवावा. कारण की निमसोडला आता निघालो. बघू निमसोड माझा नक्की नाही. निमसोड किंवा पाडळी या दोन्हीकडे तिकडे जाणार आहे. पाडळी जरा जवळ आहे मला, 15 किलोमीटर आहे. निमसोड मला 39 किलोमीटर आहे. कमेंट्समध्ये सांगा नक्की कुठे जाऊ. बकासूर आज पैरा कोण आहे? बकासूर पैरा आज चिक्या नावाचा नंदी आहे. हा दुशामधला नंदी आहे. हा सांगवी या गावचा पुणे जिल्ह्यातील नंदी आहे. त्याचा पळसुद्धा चांगला आहे मित्रांनो. चालू सीझनमध्ये तो तिकडच्या भागातील आता एवढं काय माहीत नाही आपल्याला. परंतु सांगितलं जाते की त्याचा विक्रमी करार हा झालेला आहे, त्यांनी केलेला आहे चिक्याचा. बघूया हा चिक्या सांगवीकरांचा कशा पद्धतीनं आज बकासूर सोबत कामगिरी करतोय याच्याकडे लक्ष लागले. कारण की बकासूर सोबत पळणं एक भाग्याची गोष्ट असते आणि तो आज कमाल करेल सगळ्यांना वाटते. बघूया आज बकासूर आणि चिक्या ही जोडी कशा पद्धतीने कामगिरी करते. आज तरी बकासूरला गुलाल भेटेल का याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. कारण की 1 महिना झालं बकासूरला गुलाल जो आहे तो 1 नंबरचा मिळत नाहीये. पैरे चांगले होत आहेत परंतु नशीब जे आहे ते साथ देत नाहीये बकासूरचं. आणि बकासूर आज गट क्रमांक 11 तास क्रमांक 3 मध्ये पळताना दिसणार आहे. याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. आज बकासूरच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण याच्याकडे लक्ष लागले. आता कोण बसतील ड्रायव्हर? कारण की सगळ्यांना माहिती आहे बकासूरच्या गाडीवरती ड्रायव्हर वेगवेगळे बसत आहेत. त्याच्यामुळे बकासूरचा जो पळ आहे तो व्यवस्थित काय कुणालाच काय कळणं झाले. दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर एक अनुभवी ड्रायव्हर आहेत. ते सुद्धा देखील आज चांगलेच चालवतात ड्रायव्हिंग. ते बसायला पाहिजेत. किंवा प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर हे सुद्धा चांगले ड्रायव्हर आहेत, ते सुद्धा दिसले पाहिजेत. सोन्या ड्रायव्हर रामूसवाडीकर हे सुद्धा चांगले ड्रायव्हर, नामांकित ड्रायव्हर, ते सुद्धा दिसणं. आता सगळे म्हणते बबलू चाचा का दिसत नाहीत गाडीवरती. बबलू चाचा अजून तरी काय थोडेसे दिवस दिसणार नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे काय, माहिती आहे का नाही दिसणार. थोडे दिवस अजून तरी दिसणार नाहीत. दिसतील आता लवकरच दिसतील. आज बकासूर महाराज पळणार आहेत त्या मैदानामध्ये आणि चिक्यासुद्धा आहे पळणार आहे. कारोंडेकरांचा चिक्या. मी काय मला अपडेट फक्त आली आहे बकासूरची आणि महाराजची. चिक्या फॅन्स कोण असेल त्यांनी सांगा कमेंट्स बॉक्समध्ये चिक्या कोणासोबत पळणार आहे, चिक्याचा पैरा कोण आहे. तसेच वेगाचा शेवट सर्जा देखील आज पळणार आहे त्या मैदानामध्ये. तो सुद्धा आज कोणासोबत पळणार आहे, कुठल्या गटामध्ये पळणार आहे ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि बघूया जमलं तर जाईन, नाहीतर निनाम पाडळी या ठिकाणी जाणार आहे. दोन्हीपैकी एक मैदान होईल.
पावसाचं वातावरण होते त्याच्यामुळे बघूया